मी ना आगीत तेल ओतत नाहीये, पाणी ओततेय. चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं म्हणतात. माझ्या बाबतीत कदाचित ड्युटी बिगिन्स ॲट होम असं होणार. मी दिवसभर बाहेर असतो, घरी स्वाती एकटी असते. उद्या काही नाही सर. काकूची तब्येत खराब असताना मी NSS कॅम्पला जाणं म्हणजे. हे बघ, तू नाही भेटलास ना मला तर मी सरळ तुझ्या ऑफिसमध्ये येईल. हा, सकाळपेक्षा कमी वाटतोय हा थांब. पण मग थंडी का वाजते एवढी आणि आतून असं थरथरल्यासारखं होतंय. अगं ते थंडी वाजते ना म्हणून असेल. मी आणखीन एक पांघरून घालतो. हा नको, थंडीमुळे नाही हो, भीतीमुळे थरथरायला होतंय. कालचा प्रसंग आठवतो आणि पुन्हा पुन्हा. अगं संध्याकाळी डॉक्टर येतील ना, त्यांना आपण सांगू. ते औषध बदलून देतील किंवा झोपेची गोळी देतील. मग हे सगळे विचार, हे थरथरणं, थंडी वाजणं सगळं थांबेल. काय अंतरा आली वाटतं. तू पडून राहा, मी बघतो. काय हवंय? वहिनींना बरं नाहीये ना, मी लापशी करून आणली आहे थोडी. नाही तसं काही नाहीये, तिला बरं वाटतंय आता. म्हणजे असं काय? उमा निघ तू. उमा निघ. ऐकू नाही आलं? तुझ्या मदतीची, तुझ्या सेवेची, तुझ्या अन्नाची काही गरज नाहीये तिला. निघ. नाही, मी मुद्दाम वहिनींसाठी करू ना. ते स्वतःच्या घरी घेऊन जा, स्वतः खा, नाहीतर रस्त्यावरच्या कुत्र्याला घाला. निघ. भाऊजी प्लीज. बघ, मी आता संतापून वेडं वाकडं काहीतरी बोलायच्या अगोदर तू निघ. निघ. भाऊजी. अंतरा कुठे आहे? अंतरा अंतरा नव्हती. नव्हती? मग कोण होतं? हे सेल्समॅन होते. खोटी सहानुभूती विकायला आली होती. मी सांगितलं तिला आम्हाला काही नको. पण तू झोप, तू स्वस्त झोप. मी पूजा आणि आंघोळ करून आलो. झोप. बाबा, कॉफी. थँक्यू. नंदू. काय बाबा? काय झालं? काय शोधताय? काही हरवलंय का? हसू हरवलंय. तुझं हसू हरवलंय बेटा, ते शोधतोय. बाबा. बस. काय हे? अगं जरा स्वतःकडे लक्ष दे. कुठे गेलं तुझं ते हसणं, तुझा गोडवा? नशिबावर रडता रडता त्यात विरघळून गेले. शोधायचं म्हटलं ना तरी कठीण आहे. अशी खचत जाऊ नकोस बेटा. सगळं काही व्यवस्थित होईल. ही वेळ आहे, तीही निघून जाईल. सचिनला तू सगळ्या गोष्टींची नीट जाणीव करून दे. त्याला समजावून सांग. तो नक्की ऐकेल तुझं, माझी खात्री आहे. खात्री आता मला कशाचीच वाटत नाही बाबा, पण माझा विश्वास आहे त्यांच्यावर.
भीती फक्त एकाच गोष्टीची वाटते, त्यांना काही सांगताना ती तक्रार किंवा कागाळी वाटू नये. नाही नाही, त्याला तसं वाटणार नाही, माझी खात्री आहे. तू थोडा धीर धर, तुझा आत्मविश्वास वाढव. एक लक्षात ठेव, काहीही झालं ना तरी सदैव मी तुझ्याच बाजूने असेल. सध्या फक्त नशीब तेवढं माझ्या बाजूने नाही. बाबा, कॉफी थंड होईल, घ्या, मी आलेच. करावा का फोन आसावरीला? सांगावं का तिला? नेमकी अंतरा पण इथे नाहीये. नेहा म्हणत होती ती आसावरीकडे गेलीये, पण फोन करून काय सांगणार तिला? की सांगूच तिला? काय सुचत नाहीये. काय करू? करूयाच फोन. हॅलो. हॅलो, हर्षवर्धन भोसलेंचं घर का? हो, आपण? मी उमा मोहिते, आसावरीची काकू. नमस्कार, मी सुमित्रा. नमस्कार सुमित्रा ताई. आसावरी आहे का घरात? म्हणजे माझं अर्जंट काम होतं तिच्याकडे. नाही हो, आसावरी जरा बाहेर गेले. मग अंतरा आहे का? नाही, दोघी एकत्रच बाहेर गेलेत. काही निरोप आहे का? मी देते. हॅलो. माई, तुम्ही जेवून घ्या ना. यांना बराच उशीर होणार असं दिसतंय. अगं असू दे ग, होऊ दे. भाऊजींना नेहमी असाच उशीर होतो. असं काही सांगता येत नाही ग. त्यांची येण्याची वेळ काही ठरलेली नसते. त्यामुळे उशीर आणि लवकर या शब्दाला काही अर्थच उरलेला नाहीये. कधी कधी फोन येतो, आज मला यायला उशीर होईल, तुम्ही जेवून घ्या. किंवा कधी कधी फोन येतो, आज मी जेवायला घरी येतोय, जेवण्यासाठी थांबा. भाऊजी लग्नाच्या आधी पण असाच उशीर करायचे? काहीही फरक नाहीये. लग्नाच्या आधी मी एकटी वाट बघायची, आता आम्ही दोघी मिळून वाट बघतो, एवढंच फक्त. मला खूप भूक लागली आहे. मी हे सफरचंद खाऊ का? बापरे, लोक कसे एवढा वेळ जेवायचे थांबता? मला नाही बाबा पेशन्स.
दिसतेय काय पण बायको नवऱ्याची आठवण काढतेय, नवरा बायकोची आठवण काढतोय म्हणून एवढ्या जोरदार टसका लागलाय ताईला. सुधा 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 हो तसंच आहे. अगं ताई पण आता असा मांडीवर फोन घेऊन बसल्याने फोन वाजायला लागणार आहे का? हो ग गप्पा. तुला काय माहिती? अगं खरंच उशीर होणार असेल ना तर हर्ष नक्की फोन करतो. हो ना ग? हो मै. ओ म्हणजे आमच्या ताईने आमच्या भाऊजींना एकदम असं सॉरी वाट बघत होतीस त्यांच्या फोनची. आता त्यांना पण शिक्षा वाजू दे चांगलं. शिक्षा वगैरे हॅलो हॅलो. असावरी मी कामात आहे. रात्री घरी यायला खूप उशीर होईल. जेवणासाठी माझी वाट पाहत बसू नकोस. काय ग उशीर होणार आहे ना त्याला? कितीदा सांगितलं त्याला लवकर घरी येत जा म्हणून. ऐके तर ना. काकू पण फक्त तुम्ही सांगून कसं चालेल? तुमच्या ताईने पण जरा प्रेमाने सांगायला पाहिजे ना. गप्प बस. मी जाते बाई झोपायला आता. जेवायला तरी येणार आहे का तो? नाही मै, जेवायला वाट बघू नको म्हणाले. नेहमीच. चला आता तुम्ही तुमच्या पतिदेवांची वाट बघत बसा. मी पण चालले झोपायला. ए नाही थांब ना. मला तुझ्याशी एवढ्या गप्पा मारायच्या आहेत. हो आता तुला माझी कंपनी चालेल? ए नाही ग असं नाही. खरंच आष्टीहून इकडे आली आहे ना तेव्हापासून आष्टीची एवढी आठवण येते. आई बाबांची पण खूप आठवण येते. बघ ना माझं लग्न झालं आता तुझंही लग्न होईल. ते दोघं किती एकटे होऊन जातील ना.
असतील आत्ता आई बाबा? चल त्यांना फोन करूया. झोपले असतील. किती वाजलेत? हे पण आपण उद्या नक्की फोन करूया. खूप आठवण येते. ताई, भाऊजी येईपर्यंत मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपू?